नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र। ही आपली गाडी आहे जी की तुम्हाला माहितीच आहे। आणि आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे तर तुम्हाला माहीतच असेल थंबनेलवरनं। तर आजचा ब्लॉग आपण शूट करतोय आपल्या गावाकडच्या एरियामध्ये। शक्यतो मी घरीच राहतो, परंतु आज म्हटलं एक ब्लॉग बनवून टाकू। तर ही बघा गाडी जी की आज आपण हिचा पाय चेंज करणार आहे, जो की तुम्हाला माहितीच आहे काय विषय होणार आहे। तर चला पूर्णपणे ब्लॉग बघा तुम्ही आणि एन्जॉय करा पूर्णपणे हा व्हिडिओ। जवळपास टायरची लाईफलाईन तर संपलेलीच आहे, ही बघा तुम्ही। तर पूर्णपणे गोलटा झालेला आहे आणि खूप लोकांनी कमेंटसुद्धा केल्या होत्या की भावा टायर चेंज कर, नाहीतर एका दिवस तुला झुडपामध्ये शोधायला यावं लागेल आणि मधमाशाच्या पोळ्यासमोर भेटशील तू डायरेक्ट, असे काही लोकांनी कमेंट केल्या होत्या। परंतु असं न करता आज आपण हा टायर चेंज करतो आहे। मागचा तर ऑलवेज ओकेमध्ये आहे, बघू शकता। तर अजून खूप चालणार आहे मागचा टायर आणि कुछ म्हणजे अशा प्रकारे आपण दोन इंडिकेटरचे म्हणजे ही मॉडिफिकेशन आहे नॉर्मली। आणि जे की फॉग लॅम्प लावलेले आहे ते तर तुम्हाला माहीतच आहे, ते फॉग लॅम्प लावलेला आहे। तर त्याच्यामध्ये 6 प्रकारचे लाईट्स आहेत जे की वेगवेगळ्या प्रकारचे चमकणारे आहेत। परत 2 फॉग लॅम्प आहेत म्हणजे जी आपल्याला फॉगमध्ये उपयोगी पडतील। आणि बाकी तर तुम्हाला माहीतच आहे बाईकविषयी काहीच म्हणजे एकही अशी डिसहॅबिट नाही आहे, म्हणजे एकही अशी वाईट गुण नाही आहे गाडीमध्ये की जी मला प्रॉब्लेम देते आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर चला आधी टायर चेंज करू, पंक्चरवाल्याकडे जाऊ। पंक्चर म्हणजे त्याच्याकडेच टायर आहेत, कारण की आमच्याकडे मोठा असं गोडाऊन नाही आहे की प्रॉपर जे असं जिथे टायरचा स्टॉक भरपूर असेल। तर जे आहे त्याच्यामध्ये समाधानी सुखी होऊ आणि काय आहे तेच जाऊन बघू। तर चला। तर मित्रांनो फायनली आपण गॅरेजमध्ये पोहोचलेलो आहे आणि बाईक लावलेली आहे आपण फुलवा शेटच्या गॅरेजमध्ये, जो की आपण हा टायर निवडलेला आहे अपोलोचा। नक्षी तर ठीकठाक आहे आणि साईज किती आहे आणि ते काही मला माहीत नाही बाकीचं काय असतं ते। तर सध्या तुम्ही टायर बघू शकता, खूप सुंदर मस्त काम चालू झालेलं आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि नंतर आपण राईडचा प्लॅन करू, कुठे जायचं काय नाही ते। सध्या तरी टायर चेंजची गरज होती, तर खूप कंटाळा आलेला, रोज हवा घालणे परवडत नव्हतं। आणि आज तो दिवस आला जो की खूप मेहनत करून टायरसाठी पैसे गोळा करून आज टायर चेंज करायला आलेलो आहे। आणि हा आनंद काही वेगळाच असतो, जो की आपण फुलवा शेट असतो म्हणा। तर मित्रांनो असेच ब्लॉग बनवत राहू आपण, काही विषयच नाही त्याच्याबद्दल। तर बघा तुम्ही कसं काम होतं आहे ते। फायनली टायर तर काढलेला आहे आणि आपण लायनर बघून घेऊ। तर मला तरी वाटतं अजून आहे, काही दिक्कत नाही आहे। ब्रेक तर लागतो चांगला, काही विषय नाही, पण थोडेसे कर्व मारून घेऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे पुढे। तर खूप फिरायचं आहे आपल्याला यंदा पावसाळी, तर सर्व्हिस पण करावी लागणार आहे। पण सध्या राहू दे सर्व्हिस, पैसा ना पाणी कमी आहे, त्यासाठी आपल्याला पहिले टायर चेंज करून घेऊ। खूप दिवसाची मेहनत आहे एकदम। पैसे टाका 10,000 रुपये टाका। तर मित्रांनो टायर तर इन्स्टॉल झालेला आहे चाकामध्ये आणि गाडीमध्ये इन्स्टॉल व्हायचं बाकी आहे। तर जस्ट गाडीमध्ये इन्स्टॉल झालं की मग आपण जाऊ आणि मग अशा जागेवर तिथे आपण प्रॉपर व्हिडिओ बनवू। इन्फॉर्मेशन देतो आहे मी तिथे काय आहे, किती पैसे लागले त्यासाठी, काय केलं काय नाही ते तुम्हाला पूर्णपणे सांगून देईल। तर एन्जॉय करा ब्लॉग पूर्णपणे। वाव। तर मित्रांनो गाडीचा पुढचा पाय तर बदलून झालेला आहे, जो की तुम्ही पाहू शकता पूर्णपणे व्यवस्थित पॅक झालेला आहे। आणि आत्ता आपण जाऊ, जे की मला थोडंसं काम आहे, ते काम झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपर रिव्ह्यू देतो टायरचा आणि किती खर्च झाला त्यासाठी ते पण तुम्हाला सांगतो आहे। तर चला। फायनली मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, जसं की आपण टायर चेंज केला आणि थोड्या वेळानंतर ब्लॉग बनवू म्हटलं। तर चला आपलं सगळं काम झालेलं आहे, जे की आपण हेअरस्टाईल वगैरे मारलेला आहे मस्तपैकी, तुम्हाला दिसत असेल। तर ही आपली बाईक आहे जी की आपण टायर चेंज केलेला आहे। हा बघा टायर जो की अपोलोचा आहे, नक्षी वगैरे खूप सुंदर आहे। टायर तर डर्ट बाईकचा विचार चाललेला बसवायचा, परंतु तो इथे अवेलेबल नाही आहे। त्यासाठी आपल्याला उल्हासनगर किंवा कल्याण किंवा ओतूर या ठिकाणी जावं लागलं असतं, परंतु सध्या अर्जंटमध्ये टायर चेंज करावा लागला, कारण की खूप दिवस झाले मी हवा टाकत होतो पैसे नव्हते, त्याच्या कारणाने आपण टायर चेंज नव्हता केला। फायनली आज टायर चेंज केला।
कारण की हा बघा टायर तुम्ही बघू शकता आणि ते साईज वगैरे जो की 80-100चा आहे. आणि हे काय बोलतात त्याला पी म्हणजे हा स्पीडचं काहीतरी असतं, ते मी यूट्यूबवर पाहिलं होतं, इंस्टाला रील आली होती ते पाहिलं होतं, तर ते काही मला समजलं नाही एवढं. पण ते जाऊ दे, विषय सोडा. आपली 100च्या स्पीडला गाडी, आय थिंक 100च्या स्पीडला टायरला काही होणार नाही आहे मला वाटतं. असं तेवढं स्पीड आहे आपली नॉर्मली, जास्त नाही आहे. आणि हे बघू शकता तुम्ही बाईक. तर याच्यासाठी आपल्याला खर्च, टायर चेंज करण्यासाठी खर्च किती आला? 1600 रुपयाला अपोलोचा टायर टाकलेला आहे. तुमच्याकडे किती रुपयात मिळतो हे मला माहिती नाही आहे, पण हा 1600 रुपयाला हा टायर टाकलेला आहे. आणि बहुतेक मला असं वाटतं की आय थिंक या रेंजमध्ये ठीक आहे असं वाटतं मला. पण तुमच्याकडे जर स्वस्त मिळत असेल तर नक्कीच कमेंट आउट करा. मी नेक्स्ट टाईम तुमच्याकडे येईल आणि तुमच्याकडून टायर चेंज करून घेईल. विशेष नॉट भाई लोक. आणि राहिला ह्या ब्लॉगचा एंड, तर लवकरच या ब्लॉगचा एंड करतो आहे. आणि ही लाईट बघू शकता तुम्ही, जी की 6 लॅम्पमध्ये आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, हे अगोदर मी सांगितलेलं आहे, परंतु रिपीट विसरताना माणूस. तर ह्या ब्लॉगचा करून टाकू एंड. आणि ही बाईक कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.